नमो नमः सर्वेभ्यः। द्वितीयः पाठः कस्य किं प्रियं। समीरः म्हणतो शंकरस्य बिल्वपत्राणि प्रियाणि। शंकराचे बिल्वपत्र प्रिय आहे। कुणाला काय प्रिय आहे। कस्य याचा अर्थ कुणाला किंवा कुणाचे। वीणा वदती विष्णोः तुलसीपत्राणि प्रियाणि। विष्णूची तुळशीपत्र प्रिय आहेत। अजयः वदती अजय म्हणतो गणेशस्य मोदकाः प्रियाः। गणेशाचे मोदक आवडते आहेत। निशा वदती शूरस्य पराक्रमः प्रियः। शूराला पराक्रम प्रिय आहे। अजयः वदती अजय म्हणतो कर्णस्य दानं प्रियं। कर्णाला दान प्रिय आहे। समीरः वदती कुंभकर्णस्य निद्रा प्रिया। कुंभकर्णाला झोप आवडते। वीणा वदती वीणा म्हणते तानसेनस्य संगीतं प्रियं। तानसेनाला संगीत प्रिय आहे। निशा वदती कृपणानां धनं प्रियं। कंजूस लोकांना धन प्रिय असते। कृपण याचा अर्थ कंजूस। समीर म्हणतो मधुमक्षिकाणां मकरंदः प्रियः। मधुमक्षिका म्हणजे मधमाशी। मकरंदः म्हणजे मध। मधमाश्यांना मध आवडता असतो। अजयः वदती अजय म्हणतो अध्यापकानां छात्राः प्रियाः। शिक्षकांना विद्यार्थी आवडतात। वीणा वदती वीणा म्हणते मत्स्यानां जलं प्रियं। मास्यांना पाणी प्रिय आहे। निशा म्हणते अश्वस्य वेगः प्रियः। घोड्याला वेग प्रिय आहे। अजय म्हणतो परमेश्वरस्य भक्ता प्रियाः। परमेश्वराला भक्त प्रिय आहेत। समीरः वदती समीर म्हणतो जनन्याः अपत्यानि प्रियाणि। आणि आईला मुले प्रिय असतात। निशा वदती निशा म्हणते सर्वेषां जन्मभूमी ही प्रिया। आणि सगळ्यांनाच आपली जन्मभूमी प्रिय असते। पाठः समाप्तः। यातील गाळलेल्या जागा जोड्या लावा आणि संस्कृतातून उत्तरे लिहा। तर गाळलेल्या जागा आणि जोड्या लावा तुम्ही लिहू शकता पुस्तकात पाहून। संस्कृतातून उत्तरे लिहा। मी एक उत्तर सांगते तुम्हाला। कस्य दानं प्रियं। प्रश्न आहे कस्य दानं प्रियं। कुणाला दान आवडतं। निशा कृपणानां धनं प्रियं। कस्य दानं प्रियं कर्णस्य दानं प्रियं। कर्णाला दान आवडतं। केषां जन्मभूमी प्रियाः सर्वेषां जन्मभूमी प्रियाः। कस्याः अपत्यानि प्रियाणि जनन्याः अपत्यानि प्रियाणि। कस्य पराक्रमः प्रियः शूरस्य पराक्रमः प्रियः। कस्य संगीतं प्रियः तानसेनस्य संगीतं प्रियम्।